पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानं सगळ्यांनाच हादरवून टाकलं होतं। हुंडाबळीच्या या प्रकरणानं पुन्हा एकदा अजूनही सुरू असलेल्या अनिष्ट रूढी परंपरेवरती पोट ठेवलं होतं। पण त्यानंतर अजूनही असे हुंडाबळीचे घाणेरडे प्रकार सुरू आहेतच। कारण पुण्यात इंजिनियर असणाऱ्या एका विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। लग्नामध्ये 50 तोळे सोनं, नंतर 35 लाखांची रोकड, पण तरी सुद्धा शारीरिक आणि मानसिक छळ। या 6 वर्षांच्या टॉर्चरनंतर इंजिनियर असणाऱ्या दीप्तीनं गळफास घेतला। एकंदरीतच प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। हडपसरच्या इंजिनियर असणाऱ्या दीप्ती मगर हिने उरुळी कांचन जवळच्या सोरपतवाडीच्या रोहन चौधरी सोबत 2019 मध्ये म्हणजे 7 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं। लग्नात दीप्ती यांच्या कुटुंबियांनी 50 तोळे सोनं दिलं होतं। मोठ्या थाटामाटामध्ये हे दोघांचं लग्न लावून दिलं। पण लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी दीप्तीच्या पतीनं म्हणजे रोहननं तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला आणि सलग 6 वर्ष वेगवेगळ्या कारणांनी दीप्तीला सासरचे सगळेच मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते। रोहनकडून तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला जायचा। सुंदर नाही, घरातली कामं करता येत नाही असं म्हणत तिला छळलं जायचं। महत्त्वाचं म्हणजे दीप्तीची सासू सोरपतवाडीची सरपंच आहे, तर सासरा हा मुख्याध्यापक। सुशिक्षित असूनही हुंड्यासाठी त्यांनी सुनेचा जीव घेतला। दीप्तीच्या आईच्या म्हणण्यानुसार रोहन चौधरीच्या इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस होता, पण काही कारणास्तव तो बंद पडला। म्हणून व्यवसायासाठी त्यानं दीप्तीकडे पैसे मागितले। दीप्तीच्या आईनंही ते मुलीच्या आणि जावयाच्या आनंदासाठी 10 लाख रोख रक्कम दिली होती। एवढंच नाही, लग्नात 4 चाकी दिली नाही, काही हुंडा दिला नाही म्हणून वारंवार दीप्तीला हिणवलं जायचं, ऐकवलं जायचं आणि यातून मारहाण देखील बऱ्याचदा व्हायची। दीप्तीनं हा सगळा प्रकार आपल्या माहेरच्यांना सांगितला, पण माहेरच्यांना मुलीची बाजू ॲडजस्ट करावं लागतं असं म्हणत माहेरच्यांकडून दीप्तीला वारंवार सांगण्यात आलं आणि त्यानंतर गाडीसाठी जावयाला 25 लाख रुपये दीप्तीच्या आईने दिले। त्यानंतर सुद्धा तिचा छळ मात्र सुरूच होता। दरम्यान 2023 मध्ये दीप्तीला मुलगी झाली, पण मुलगी झाली ही गोष्ट तिच्या सासरच्यांना काही पटली नाही। सगळ्यांचीच तोंड पडली होती। त्यामुळे सुद्धा तिला अनेकदा हिणवलं गेलं, तिचा अपमान केला गेला। दीप्तीला मुलगी झाल्यानंतर तिच्या सासरच्यांना सगळ्यांचीच तोंड पडली होती। दीप्तीच्या आईच्या म्हणण्यानुसार त्यांनी जेव्हा सासरच्यांना म्हटलं की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आली आहे, तेव्हा कुणीच खुश नव्हतं। सगळ्यांचे चेहरे पडलेले होते, कारण की त्यांना मुलगा हवा होता। पुढे तिच्याच माहेरच्यांनी दिलेले 50 तोळे जे लग्नामध्ये घातले होते दीप्तीच्या घरच्यांनी, ते दागिने सासरच्यांनी तिच्या नकळत गहाण ठेवले होते आणि त्यानंतर त्यांनी दीप्तीला हा सगळा प्रकार सांगितला। एवढंच नाही, 2025 मध्ये दीप्ती पुन्हा गरोदर राहिल्यानंतर तिच्यावरती दबाव टाकत तिला गर्भलिंग तपासणी करायला भाग पाडलं। या तपासणीमध्ये पुन्हा मुलगी होणार आहे हे समजताच त्यांनी माहेरच्यांना ही गोष्ट सांगितली। तेव्हा दीप्तीचे वडील म्हणाले की 2 मुली आहे, काहीच हरकत नाही, असू द्यात। पण तरी सुद्धा सासरच्यांनी सीझर करत गर्भपात केला असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केलाय। एवढंच नाही, त्यानंतर तिला महिनाभर माहेरी आणून सोडलं होतं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा तिचा छळ सुरू करायला सुरुवात केली। नवऱ्याकडून सतत दीप्तीला मारहाण होत होती, सासू सासरे टॉर्चर करत होते आणि यात दिराचाही सहभाग होता। यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये दीप्तीची सासू सुनीता कारभारी चौधरी ही सोरपतवाडीची सरपंच बनली। त्यावेळी निवडणुकीमध्ये त्यांना मोठेपणा दाखवण्यासाठी दीप्तीकडे पती रोहननं पैशांची मागणी केली होती। त्यावेळी पैशांच्या मागणीवरती माझी मुलगी दीप्ती हिने माहेरून पैसे आणण्यासाठी नकार दिला असं तिच्या आईने सांगितलं। अशा कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत पैशांची मागणी दीप्तीच्या सासरच्यांकडून होत होती आणि सलग 6 वर्षांपासून सुरू असलेला हा जाच सहन न झाल्यानंच शेवटी या सगळ्या त्रासाला कंटाळून दीप्तीनं उरुळी कांचन जवळ असणाऱ्या आपल्या सासरच्या घरामध्ये 3 वर्षाच्या लेकीसमोरच गळफास लावला। या प्रकरणी आता पोलिसांनी सरपंच असलेल्या सासू सुनीता चौधरीसह पती रोहन चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी या चौघांवरती गुन्हा दाखल केलाय। यानंतर पती आणि सासूला अटक करण्यात आली असून सासरा आणि दीर अजूनही फरार आहे। परंतु या घटनानं पुन्हा एकदा हुंडाबळीसारख्या गंभीर प्रश्नावरती बोट ठेवलेलं आहे। अजूनही आपण कोणत्या जगामध्ये वावरतो तरी सुद्धा नुकताच 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन होऊन गेला, तरी सुद्धा अजूनही या सगळ्या गोष्टी घडतायत। हे खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।